संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमचे @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. ऐन उन्हाळ्यात नदीकाठच्या शेतीपंपाच्या चोरीने शेतकरी हतबल. कागल ग्रामीण भागातील नदीकाठी असलेल्या शेतीपंपाची उन्हाळ्यात अज्ञात चोरट्यांकडून चोरी झाली आहे. गेले आठवडा झाले अनेकांच्या मोटारी चोरट्याने चोरून नेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पोलिसांनी गस्त ठेवत चोरट्यांचा पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सध्या कडकडीत उन्हाचे दिवस आहेत. शेतीतील पिकांना वारंवार पाण्याची गरज भासते. शेतकऱ्याचे जीवन शेतीवर अवलंबून असते. गेली आठवडाभर झाले नदीकाठच्या शेतीपंपांवर अज्ञात चोरटे डल्ला मारत आहेत, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीपंपांना रात्री आणि दिवसा अशा 2 सत्रांमध्ये लाईट वीज मंडळाकडून सोडली जाते. काही वेळा फॉल्टीच्या नावाखाली वीज 2-3 तास बंद असते. याचाही फटका शेतकऱ्याला सहन करावा लागतो आहे. वरून उन्हाची तीव्रता, खालून वीज मंडळाचा झटका आणि त्यातच चोरट्यांचा वणवा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनाला फटका बसतो आहे. रात्रीच्या वेळी शेतीपंपांना वीज शेतीसाठीच्या पुरवठ्याचे वेळापत्रक चोरटे बरोबर हेरतात. वीज नसल्याने शेतकरी रात्रीच्या वेळी शेताकडे किंबहुना शेतीपंपाकडे फिरकत नाहीत. ही संधी साधून चोरटे सर्व साहित्यात निशी शेतीपंपाजवळ जाऊन पाण्याचा पंप खोलतात आणि त्यातील किंमती तांब्याची तार काढून घेऊन ते गायब होतात. दुसऱ्या दिवशी लाईट आल्यानंतर शेतकरी शेतीपंप चालू करण्यासाठी जातात. त्यावेळी शेतीपंपावर चोरट्याने चोरीचा हात मारल्याचे लक्षात येते. शेतकरी डोक्याला हात लावून मटकन खाली बसतो. अर्धा तास त्या बळीराजाला काही सुचत नाही. मन सुन्न होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना करनूर तालुका कागल येथील शेतकरी जयसिंग घाटगे व दस्तगीर शेख म्हणाले, आज शेतीपंपाच्या किंमती पाहता सुमारे 25,000 रुपयापासून पुढे आहेत. हे शेतकऱ्याच्या खिशाला न परवडणारे आहे. अगोदरच सूर्यनारायण तापले आहेत. वीज मंडळ झटका देते आहे. त्यातच चोरट्यांनी पाण्याच्या मोटारींच्या चोरीचा सपाटा लावला आहे. आठवडाभरात 5 मोटारी चोरीस गेलेल्या आहेत. पोलीस खाते दक्ष रहावे व या शेतकऱ्यांना चोरीच्या शेतीपंपाचा तपास करून न्याय मिळवून द्यावा.